भारत देशात नाही, जगाच्या पाठीवर कुठे जा, किती देवस्थान पहा, पण समर्थ सद्गुरू गजानन महाराज संस्थान शेगाव सारखं देवस्थान शोधून सुद्धा कुठं पाहायला मिळणार नाही. एवढी शिस्त, एवढा पारदर्शी कारभार, एवढी शांतता, एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नदान शोधून पाहायला मिळणार नाही. एक मात्र देवस्थान संत गजानन महाराजांचं शेगावचं. कुठे जात आज जर देणगी दिली तर दुसऱ्या दिवशी फलकावर नाव येऊन जातात की आजचा देणगीचा आकडा किती आहे, खर्च किती झाला, जमा किती आहे. एवढंच नाही, आनंद सागर सारखे 47 प्रकल्प राबवणं चालू आहे. पण कुणी म्हणायचं की इथं 1 रुपयाचा तरी अपव्यवहार झाला नाही. आणि हे सर्व चालवणारे विश्वस्त मंडळी आहे. मी तर म्हणतो शिवशंकर भाऊ पाटील गेले, शिवशंकर भाऊ पाटलांना जी चालना देणारे होते, प्रेरणा देणारे होते ते समर्थ सद्गुरू गजानन महाराज. ते गेल्यानंतर आता निळूदादा आले, अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच तशाच पद्धतीनं संस्थान चांगल्या रीतीनं चालून दाखवून राहिले. त्यांना बुद्धी देणारे गजानन महाराज. आता निळूदादाची चिरंजीव त्यांचा कारभार सांभाळायला लागले. अगदी तो सुद्धा कारभार अगदी तंतोतंत पारदर्शी कारभार त्यांची चिरंजीव चालवून राहिले. हे चालवणार कोण आहे, बुद्धी देणार कोण आहे?